कल्याण शीळ रोडवरील पलावा पूल पुन्हा एकदा चर्चेत आलाय। उद्घाटन होताच पलावा पुलावर खड्डे पाहायला मिळतात। पुलावर पुन्हा एकदा खोदकाम सुरू झालंय, तर नव्यानं डांबरीकरणाचं काम देखील पाहायला मिळते। पुलाचा खर्च वाढलाय आणि त्यामुळे विरोधक आता चांगलेच आक्रमक झालेत। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी। पाहूया। आता आपण उभे आहोत कल्याण शिळपाटा रोडवरील पलावा पुलावरती आपण उभे आहोत। काही महिन्यापूर्वीच ह्या पुलाचं उद्घाटन सत्ताधाऱ्यांकडून झालं होतं आणि ज्या दिवशी उद्घाटन झालं त्याच्या दुसऱ्या दिवशी या पुलावरती खड्डे पडायला सुरुवात झाली। आपण आता बघू शकता, हा जो पूल आहे हा पलावा पूल आहे आणि या पुलावरती उद्घाटनाच्या दुसऱ्या दिवशी खड्डे पडायला सुरुवात झाली। खड्डे पडले आणि विरोधकांनी याच्यावरती टीका केली। आता पुन्हा एकदा या पुलावरती डांबरीकरण जे केलं होतं तर पुन्हा एकदा डांबरीकरण काढायला सुरुवात झालेली आहे आणि हे डांबरीकरण काढून त्याच्यावरती नवीन डांबरीकरण करायचं असं सत्ताधाऱ्यांनी ठरवलं आहे आणि ते काम सुरू आहे। आपण बघू शकता, आता जे जुनं डांबरीकरण होतं ते खोदून काढलेलं आहे आणि नवीन खडी आणि डांबरीकरण हे केलेलं आहे। त्याच्या बाजूला जो जुनं डांबरीकरण केलेला रोड देखील आपण बघू शकता। हे देखील काढणं म्हणजे हा पूर्ण जो पूल आहे हा पूर्ण पूल आता पुन्हा एकदा नवीन करणार आहे। हा जो खर्च आहे, हा जो पुन्हा एकदा झालेला खर्च आहे, या खर्चाची झळ कोणाच्या खिशाला पडणार आहे असं सामान्य नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे आणि विरोधक पुन्हा एकदा ह्या पुलाला घेऊन पुन्हा एकदा विरोधकांची टीका सत्ताधाऱ्यांवरती सुरू आहे। अशोक कांबळे, लोकशाही, डोंबिवली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।